गोष्टीची माहिती आम्हाला सांगितली जाईल. एक मिनिट सर अरे असं कसं मागायचं थांब रे बाबा अरे इकडून घ्या ना भाई ओके वाया सरको म्हणाले बोलू नका सगळं एक मिनिट शांत बसा शांत राहा शांत गुन्हा केला आहे असं शासन हे बाबा समोर कोण आहे तो मला सिंगल स्टँड आहे माझा दादा आउटपुट चालू आहे बाबा माझं थांब रे बाबा आउटपुट चालू आहे माझं अशी किती वर्षी तक्रार आहे किती वर्ष होईना ऐकल्यानंतर या कळण्याला कायदा हातात घेऊन मोठ्या साला लागली नाही बसतात सिंगल स्टँड आहे स्थानिक जनतेने या संदर्भात जी मागणी केली आहे त्या मागणीच्या संदर्भात राज्य सरकारने कुटुंबियांना नागरिकांना न्याय देण्यासाठी त्यांची जी मागणी ती 100% मान्य केली पाहिजे आणि त्याला न्याय दिला पाहिजे. आता सोमनाथच्या मातोश्री त्याच्या कुटुंबातले त्याचे भाऊ या सगळ्यांना आम्ही भेटल्याच्या नंतर त्यांचं म्हणणं ऐकल्याच्या नंतर साहजिकच त्यांच्या म्हणण्याचाच आहे आणि त्यामुळे आम्हाला लोकांची जबाबदारी हेच राहील की राज्य सरकारने काही वेगळा विचार या ठिकाणी मांडला पण प्रत्यक्ष कुटुंबियांचं म्हणणं ऐकल्यानंतर वस्तुस्थिती वेगळी आहे असं दिसतंय आणि त्याच्यात त्यांचं म्हणणं त्यांना न्याय हवा आहे आणि तो त्यांना न्याय देण्याच्यासाठी राज्य सरकारकडे किंवा सगळ्यांचं म्हणणं त्याच्यानंतर सोमनाथच्या कुटुंबांचं म्हणणं आणि त्याबरोबर लोकनेते विजय वाकोरे यांच्या खर्चावरून जे काही केलं गेलं त्या सगळ्याची चौकशी होऊन जे कोणी दोषी असतील त्यांच्या सक्त कारवाई ही राज्य सरकारने करावी अशी तुमची जी मागणी आहे ती आम्ही राज्य सरकारच्याकडे पोहोचू आणि तुम्हाला न्याय मिळेल कुटुंबियांना न्याय मिळेल याची काळजी घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो. हे घडल्याच्या नंतर तुम्ही जी प्रतिक्रिया व्यक्त केली ती तुम्ही अत्यंत योग्य गोष्ट केली. अन्याय अत्याचार सहन करायचा नाही हे सूत्र तुम्ही स्वीकारलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. आरोपींवरती योग्य ती कारवाई केली जाईल असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. शरद पवार यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ही प्रतिक्रिया दिलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.